आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी ग्रेव्ही चिकन। तर त्यासाठी साहित्य घेऊ शिजवलेले चिकन, कोथिंबीर, तिखट, आलं लसूण याची पेस्ट करायची आहे, ओलं खोबरे, जिरे, तेल, गरम मसाला, हळद, मीठ, भाजलेले तीळ, कांदा, टोमॅटो भाजून आपल्याला याची पेस्ट करायची आहे, गरम पाणी। तर आपण याची पेस्ट करून घेऊ। भाजलेला कांदा टोमॅटोची पेस्ट केली आहे, ओलं खोबरं, तीळ याची पेस्ट केली आहे, आलं आणि लसूण याची पेस्ट केली आहे। फोडणीसाठी तेल टाकू। 2-3 मोठे चमच तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर प्रथम फोडणीसाठी जिरे टाकू, त्यानंतर 1.5 चमच आलं लसूण पेस्ट आणि फ्राय करून घेऊ। ब्राऊन कलर आल्यानंतर आपल्याला यात तिखट टाकायचं आहे, गॅस मिडियम करायचा आहे आणि गरम मसाला टाकायचा आहे। लगेचच आपल्याला पेस्ट टाकायची आहे टोमॅटो कांद्याची, मिक्स करून घ्यायची 2 मिनिट। 2 मिनिट हळद टाकायची आपल्याला, अर्धा ओलं खोबरं, तीळ याची पेस्ट टाकायची आणि मिक्स करून घ्यायची। 2 मिनिटं फ्राय केल्यानंतर आपल्याला अर्धा 1 मिनिट झाकण टाकायचे आहे। मसाला लागू नये म्हणून आपल्याला गरम पाणी 2-3 चमच अगोदर टाकायचं आहे, परत हलवायचं आहे, परत आपल्याला 3 मिनिटं मसाला झाकून ठेवायचा आहे। मसाल्याला तेल सुटलं आहे, आपल्याला परत थोडंसं 1 वाटी पाणी टाकायचं आहे गरम आणि मिक्स करून घ्यायचं आहे। ग्रेव्ही किती आपल्याला पातळ हवी त्यानुसार आपल्याला पाणी ऍड करायचे आहे आणि आपल्याला हा मसाला आता 5 मिनिटं पूर्ण मंद गॅसवर शिजवायचा आहे। 5 मिनिटांनंतर आपल्याला चेक करायचं आहे। आपण थोडीशी कोथिंबीर घालू। आता आपल्याला याच्यामध्ये शिजलेले चिकन टाकायचे आहे। करून घेऊ। अशा तऱ्हेने आपली ग्रेव्ही चिकन तयार आहे। त्यासाठी कोथिंबीर थोडीशी टाकू आणि 5 मिनिटं परत त्याला वाफ देऊन घेऊ। लास्टला आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण आपण चिकन शिजवून घेताना आवडीनुसार मीठ टाकून ते शिजवून घेतलं आहे। आता फक्त मसाल्यासाठी अर्धा चमच आपण मीठ टाकलं आहे आणि परत त्याला मिक्स करून घेऊ। तयार आहे आपले ग्रेव्ही चिकन।